आमचे युवा उद्योजक आदरणीय प्रफुल्लदादा भोईर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचं आहे. या आणि शिवशंभू टीमचे पुरस्कर्ते या आपण आपल्या हातूनच एक कॅश प्राइज द्यायचं आहे. वॉल प्लेट अतिश फार चांगली बॅटिंग लाईन. दोस्ती ग्रुप व जर्मन क्रिकेट संघ वाक्कस आयोजित आमदार चषक 2025 मध्ये ही अर्धशतकी किली लगावली आहे. वेल आणखी हे षटकाराचे 500 रुपये 2 आणि तदनंतर 1000 रुपयांचं अर्धशतकी केली करणजी दास यांच्याकडून हे पारितोषिके. वेल प्लेड. अतिशय प्रश्न जरूर घेऊन जाईल. कसं वाटतंय आमदार चषकामध्ये अर्धशतकी केली आणि ती पहिली तुमच्या नावावरती? खूप छान वाटतंय. या वर्षाची माझी पहिलीच नाईटची मॅच आहे आणि त्यामध्ये 50 आली. सो खूप छान वाटतंय आणि खूप छान आयोजन आहे. लाईट्स मस्त आहेत, एकदम क्लिअर कट बॉल दिसतोय. वेल तर हे होते आतिश कोलंबे. शुभेच्छा असतील पुढील सामन्यांसाठी. आणि चला या मायक्रोफोनवरती करूया बदल आणि आवाज ऐकाल तो आता या ठिकाणी अजयजी डायरे सर. क्या बात आहे. आणि अजय सर मंचावरती बहारदार व्यक्तिमत्व दाखल झालं प्रफुल्ल शेठ भोईर. आणि खास करून सांगेल की संदीप गायकवाड सुद्धा त्या स्पर्धेचे आमचे साथी समालोचक होते. स्वर्गीय रवींद्र किसन दिघे स्मृती चषकामध्ये जी टीम पॅक केली होती प्रफुल्लजी भोईर यांनी, अर्थातच जितण्या 11 भातान तिने त्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकवला. आणि खरोखर कौतुक करेल अगदी त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य होतं. सांगून सांगून म्हणजे 8.5 फुटी ट्रॉफी होती पहिल्या क्रमांकाची. प्रफुल्लजी भोईर यांना ती घरी नेण्यासाठी टेम्पो करावा लागला. भगवानजी गोडबिंदे यांच्याकडून तमनाथ संघासाठी पारितोषिक लागलं जात आहे. प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये. चला मॅच एकीकडे ऑन होईल. चला रणशिंग फुंकले जात आहेत मॅचमध्ये. जाऊया छत्रपती तमनाथ त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय सुनील 11 बी टीम. जोरदार टाळ्याने दोन्ही टीमचं स्वागत करा आणि मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया अजयजी डायरे सरांना. मॅचची सुरुवात आणि पहिला व्हाईट बॉल टाकला तर रुपेश गवळीने. स्वर्गीय सुनील 11 बीड संघाकडून रुपेश गवळे आला पॉवर प्लेमध्ये आणि टाळ्यांच्या गजरात हे पहिलं सत्र इथून सुरू झालंय. 4 ओव्हरची मॅच आहे. सेकंड राऊंडची ही मॅच आहे. 4 ओव्हर 4 बॉलर. फटका भारी आहे, फटका भारी आहे. चेंडू चालला अलॉंग दी पेट, सीमा पार, चौकार. यस यस थँक्यू थँक्यू. अनिलजी रुटे साहेबांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. बॅक टू बॅक 3 षटकार आणि 3 चौकार यांच्यासाठी व्हॉट अ बॅटिंग लाईन. आज खरं म्हटलं ना की आज छत्रपती तमनाथच्या मागे फार मोठी ताकद आहे आणि ती ताकद म्हणजे प्रफुल्ल शेठ भोईर. त्यांच्याकडून पारितोषिक लागलंय 3 षटकारांना 3000 रुपयांचं कॅश प्राईज आणि 3 चौकार जरी टोकले तरी 3000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. हा हे आमच्या प्रफुल्लजी भोईर यांच्याकडून आमच्या समालोचनासाठी 500 रुपये आलेत. मनस्वी आभार.
राकेशची दुवादार बॅटिंग सुरू आहे रुपेश गवळीच्या अगेन्स्ट. धावगतीमध्ये थांबलाय गोलंदाज रुपेश. खतरनाक बॅटिंग सुरू आहे ती मात्र राकेशची. हलक्या हाताने पुढे ढकलला आहे. खेळाडू तिथून फिल्डिंग करतोय. खरं तर गोलंदाजी मार्क वरती जो गोलंदाज आहे ना, छोटा लारा बैलाचे मालक रुपेश गवळी. खरं तर रुपेश इथून चांगली बॉलिंग त्यांना करावी लागणार आहे. छत्रपती तमनाथ हा संघ सध्या बॅटिंग करतोय. 2 षटकारांसाठी प्रफुल्लजी भोईर साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 षटकारांसाठी 1000. षटकार चौकार आला, सिंगल आला, वाईटची धाव आली, स्कोर झालाय तो 12. रुपेश गवळी आणि अनिकेत आता स्ट्राईक वरती आलाय. फटका आणि या ठिकाणी मात्र बॉल डॉट आलाय. संदीप बोराडे सर काय सांगाल ज्या पद्धतीने कॅश प्राइज लावली जात आहे छत्रपती तमनाथच्या फलंदाजांसाठी? मी तुम्हाला तेच सांगितलं की जसे षटकार आले तशी पारितोषिकांची जाहिरात अगोदरपासून झाली आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक जरूर सांगेल, हवाई हल्ला चढवलाय जरूर, परंतु इथे तू घेऊ का मी घेऊ, स्वर्गीय सुनील 11 बी टीम फार मोठा धोका पत्करलाय. कारण मगाच्या सामन्यामध्ये मी पाहिलं होतं, पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग लाईन साकारत असताना केवळ 3 बॅटर होती ज्यांनी पूर्णत्वाला ही मॅच नेली होती. त्याच्यातमध्ये या 2 बॅटरचा फार मोठा वाटा आणि तदनंतर आलेला अक्षयच्या बॅटमधला चौकारसुद्धा आपण पाहिला होता. परंतु असो, इथे प्रफुल्लजी भोईर, जसं अजय तुम्ही प्रश्न विचारला, मी म्हटलं की तमनाथ संघाच्या मागे फार मोठी बॅकिंग ताकद जी म्हटली जाते, एक सपोर्ट सिस्टीम, ती प्रफुल्लजी भोईर यांची आहे. आणि त्याच जीवावरती आज या सामन्यात एक वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न तमनाथ संघाचा जरूर असेल. आजचा लॉटचा विचार करायला गेलं तर फटका सजवलाय जरूर, क्षेत्ररक्षक तैनात होतोय. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे, परंतु इथे फार मोठ्या विकेटला सामोरं जावं लागतंय. राकेश नावाचं वादळ या ठिकाणी शांत झालंय. एक डाव्या साईडला, एक उजव्या साईडला. नाही कराय ते असो. धावसंख्या जाऊन पोचले ती अद्यापपर्यंत 13 आकड्यावरती. 13 रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. विकेट हॅट्रिक जर बीड संघाने नोंदवली तर किंग ग्रुप यांच्याकडून 1000 रुपये. दादा, त्या दिवशी प्रफुल्ल भोईर यांनी जवळजवळ 6-7 ग्रुप घेऊन आले होते मंचावरती. आज किती आणलेत माहीत नाही. हे मैत्रीचं प्रेम आहे खरं म्हणायला गेलं तर, दोस्ती ग्रुपची ताकद.
लागोपाठ 2 षटकार, 2000 रुपयांचे कॅश प्राइज. चांगला बॉल, अगदी राईट अँड ब्लॉकल. यावेळी पाहतोय ऑफस्टमच्या बागेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय गोलंदाजाचा. डॉटची संगदा. पुन्हा एकदा डॉट बॉलची संगता केली जाते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रवी आपण अनुभवतोय. रवीने 3 बॉल डॉट घेतलीत आणि यावेळी मात्र अनिकेतने फटका जरूर सजवलाय. या फटक्यामध्ये एकच धाव कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकात आल्या होत्या 13, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक थोडं घातक पाहायला मिळतं आहे. यावेळी मात्र क्षेत्ररक्षण फाकवलं जरूर, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी अटॅकिंग पॉवर जी मैदानात पाहतोय आपण रवी या गोलंदाजाकडून, बॅक टू बॅक 3 आल्याच्यानंतर चौथ्या बॉलवरती 1 आली आहे. अनिकेतने जाणलं की प्रत्येक बॉल जर डॉट आला तर थोडं संकट जरूर येईल, परंतु आता न्यू बॅटर मैदानात दाखल झाले होते. वंडावींच्या विकेटवरती अक्षय. चांगला फटका अक्षयच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. स्वतःच्या वैयक्तिक धावसंख्येचा श्रीगणेशा पाहायला मिळतोय अक्षयकडून. दरम्यान एका धावेच्या मदतीने 15 धावा या धावपळकावरती लागल्या गेल्यात. शॉर्ट टर्म क्रिकेट अगदी पहिल्या फेरीचा विचार करायला गेला तर 5 षटके होती, परंतु आता आयोजकांच्या वतीने यावेळी मात्र 4 षटकांचा सामना जरूर आहे. क्रिकेटच्या नियमाला धरून, कारण डे नाईट स्पर्धा, परंतु नाईटमध्ये तिचं आपल्याला सुरुवात होताना जरूर दिसून आली. एक धाव, संत गतीने क्रिकेटला सुरुवात झाली आहे. इथे 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती. पहिल्या षटकात 13 आल्या, परंतु रवीच्या गोलंदाजीने या सामन्यातली चुरस वाढवली आहे. पहिल्या षटकामध्ये छत्रपती तमणाचा संघ हवी झाला होता, जिथे मात्र धावा आल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात, परंतु दुसऱ्या षटकात रवी या गोलंदाजाने या सामन्याला यू टर्न केलंय. अगदी 3च धावा त्याने यावेळी खर्च केल्यात. हे खरं आहे. अगदी तुम्ही जर म्हणायला गेलं ना तर आता तमनाथ संघाला धावसंख्येला मोठं आमंत्रण द्यावं लागणार आहे. अरे कमांड डीजे. चांगला फटका आणि किचच्या बाट मधून स्क्वेअर आणि फाईन मधून फटक्याला ट्रॅव्हल केलाय. येतोय तो अनिकेत ब्रँडेड चौकार. कमान डीजे.
चौकार आलाय. 3 चौकार जर आले तर मला वाटते तब्बल 3,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे प्रफुल्ल शेठ भोईर यांच्याकडून. पहिला चौकार जरूर आलाय. अनिकेत संधीचं सोनं करण्याची वेळ आहे आणि या संधीचं सोनं जर झालं तर हे 3,000 रुपये तुमच्या खिशातच असतील. फटका उचलण्याचा प्रयत्न उडवायचा होता हेलिकॉप्टर, परंतु इथे मात्र एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ते 21 या आकड्यावरती. आणि आपण पाहतोय ना सध्या साईड स्क्रीनच्या बाजूला तुम्हाला एक बॅनर दिसतोय जिथे कैलासजी वैकर आणि त्यांच्या सुपुत्राचा तो बॅनर आहे. त्या बॅनरवरती जर षटकाराचा फटका आला तर तब्बल त्यांच्याकडून 1,000 रुपयांचे कॅश प्राईज आहे. करण धस यांचं या स्पर्धेसाठी फार मोलाचं सहकार्य लाभलं आहे, त्यामुळे नक्कीच आयोजकांच्या वतीने त्यांचं सुद्धा स्वागत आणि आभार आपण व्यक्त करूयात. करणजी धस युवा उद्योजक आणि बीडचे जे ग्रामस्थ उपस्थित झालेत पाठीराखे, आपण या मंचावरती आपल्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. चांगला फटका यावेळी अनिकेतच्या बॅटमधून येतोय. एक धाव तर कंप्लीट झाले. जितक्या जोराने फटक्याला खेळलं गेलं तितक्याच जोराने धाव रोखली गेली आहे. विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर तब्बल 1,000 रुपयांचे कॅश प्राईज. बीड संघ तुमच्यासाठी संधी आहे कैलासजी वैकर यांच्याकडून. हवाई हल्ला जरूर चढवलाय आणि इथे मात्र परतावं लागेल अक्षयला. धावा येणं आता अपेक्षित आहेत. थोडासा स्कोरचा विचार करायला गेला मगाच्या सामन्यासाठी तर मात्र छत्रपती तमनाट टीमच्या धावफलकावरच्या धावा फार कमतरतेत आहेत. आणि गुरव साहेबांचं जसं आपण म्हटलं गेलं तसं बालू गुरव यांचे सुपुत्र जय पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. जय गुरव. 24 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. समाप्ती पथावरती
अस्सलपा घाटकोपर टीमचं जर कोणी ओपनिंग केली असेल ना तर ते जय गुरव सध्या मंचावरती दाखल आहेत. या कामासाठी संदीप गायकवाडच हवे होते. तीन षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावरती. अनुप गोलंदाजी मार्कवर. अनुपचा पहिला बॉल. फंबल पाहायला मिळाला आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. या ओव्हर नंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये पाहुण्यांच्या सन्मान सोहळ्याकडे जाणार आहोत. चांगला फटका आहे. लॉंग स्टॉप रिझन कडे बॉलला ट्रॅव्हल केलाय. बॉल जाईल 4 धावांसाठी. इथे फंबल जरूर पाहायला मिळते परंतु एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली 31 या आकड्यावरती. अगदी आता फायटिंग स्कोअर जर समोर ठेवायचा असेल तर कमीत कमी तमनाट टीमला 3 बॉलमध्ये 9 धावा येणं अपेक्षित आहे. परंतु पाहूया काय घडतंय. अद्याप स्वर्गीय सुनील 11 बी टीमने या ठिकाणी फार अटॅकिंग पॉवर वापरली. ती म्हणजे पहिलं षटक आपण पाहिलं रुपीजचं 13 धावा खर्च आल्या परंतु रवीने या सामन्याला युटर्न दिला. आतिश आलाय आणि आता अनुक. अनिकेतला आता परतावं लागतंय. सलामीला गेलेली जोडी संपूर्णपणे तंबूच्या आसऱ्याला. या इनिंगचे 2 बॉल शिल्लक आहेत. न्यू वाटर मैदानात आपण पाहतोय गौरव. राजेंद्र शेठ वैकर यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. पुलर लेंथ लोअर फुल टॉस आणि इथे प्रयत्न केला गेला. इथे एकच धाव कंप्लीट. सध्या गौरव अर्थातच गुड्डू आगे ज्याला त्याच्या गोलंदाजीवरती विश्वास आहे परंतु आता या ठिकाणी आपल्या मनगडातली ताकद त्याला वापरायची आहे. त्याकरता त्याने फलंदाजाला दुसरी धाव घेण्यापासून रोखलाय. बहुतांशी विचार करायला गेलं तर दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली असती परंतु त्याने रोखलाय. पाहूया सध्या शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि यावेळी तुम्ही पाहायला गेलं तर छत्रपती तमनात या संघाच्या धावपळकावरती धावा आहेत 32. लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. इथे होईल बाद. आता असं कुठेतरी वाटलं दुसरी धाव घेतली असती तर थोडासा फायदा तरी झाला असता.
एका धावेच्या मदतीने, परंतु इथे 32 झाल्यात. विजयासाठी 24 बॉल आणि 33 धावा संख्येची आवश्यकता. पहिल्या मॅचला आपण अनुभवलं होतं जिथे अंबरपाडाच्या विरोधात खेळली होती, ती मात्र श्रीनगर 11 सुखवी टीम जिथे 5 षटकांमध्ये धावा होत्या करायच्या होत्या त्यांना 38, परंतु त्यासुद्धा अंबरपाडा टीमने त्यांना करून दिल्या नव्हत्या. आता पाहूया स्वर्गीय सुनील 11 बीड टीम काय करते मैदानात आणि या धावा छत्रपती तमना संघाकडून रोखल्या जातात का सेकंड इनिंगला जरूर ऐकूया. परंतु पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्याकडे आपण वळूयात आणि मी विनंती करेल, अगदी आमचे या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय कुमारदादा पुलावरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती रामदासजी शिंगटे यांना करतो. कुमारजी पुलावरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मला वाटतं कुमारजी पुलावरे आमचे बीडचे रहिवासी आहेत, खास करून आज भाच्यावरचं प्रेम मैदानात ते दाखवण्यासाठी जरूर आलेत. कैलासजी वैकरे यांचे मामाश्री आणि खास करून भगवंतदादा दळवे यांचे सासरे बुवा. थोडं प्रेम ठेवावंच लागतं. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे युवा उद्योजक ज्यांनी मैदानावरती पाऊल ठेवल्या या ठिकाणी बक्षिसांची कैरात, अगदी बातान टीमवरचं प्रेम त्यांचं दिसून आलेलं आहे. जिज्ञा 11 बातान प्रफुल्लजी भोईर युवा उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सन्मान करण्याची विनंती आदरणीय जॉन्टी दळवे यांना करतो. प्रफुल्लजी भोईर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो आहे. मायाची उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. युवा उद्योजक, एक जबरदस्त पॅकर म्हणून क्रिकेटच्या विश्वात त्यांची ओळख आहे. कारण मी मगाशीच सांगितलं की भातान टीम ज्यांनी जिज्ञा 11 या नावाने आणली आणि कर्जतमध्ये तिने जवळजवळ प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावली 8.5 फुटी. त्यानंतर आपण पाहतो युवा उद्योजक जगुदादा डायरे या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सन्मान करण्याची विनंती. जगुदादा डायरे या आपण. मी जॉन्टी दळवे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण जगुदादा डायरे यांना सन्मानित करायचं आहे. त्याच समय त्या ठिकाणी आपण पाहतोय उदय दिघे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. उदयजी दिघे आपण पाहतोय, अजय दिघे यांचे बंधू या उदयजी दिघे आणि त्याच समेत संजयजी दिघे यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा या, आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. या बॅनरवरती कैलासजी वैकरे आणि त्यांच्या सुपुत्राचा जो बॅनर लागलाय त्याच्यावरती षटकार टोकणाऱ्या बॅटरसाठी कोणी पण असू द्या त्याला 1000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि हे पारितोषिक कंटिन्यू राहील 5ही रजनींमध्ये. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय प्रशांत सूर्यराव उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. प्रशांतजी सूर्यराव यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. जाऊया मॅचकडे.
33 धावसंख्येचं टार्गेट आणि पहिल्याच बॉलवरती गुणवत्ता सिद्ध केले बॅटरने आणि दाखवून दिले षटकाराची सुरुवात कशी होते. बॅटर या ठिकाणी आपण पाहतोय अतिश आणि आणखी एक षटकार जर ठोकला तरी कैलास वेकर यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. आणि या ओव्हरमध्ये गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर प्रफुल्लजी भोईर यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं कॅश प्राइज. चौकार आलाय, काय कॉन्फिडन्स होता. कैलासजी वेकर यांच्याकडून 500 रुपये जमा झालेत. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक जर टुकली तर निलेश देशमुख यांच्याकडून 1001 रुपये. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय आमचे काका संजय दादा दिघे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. 500 जमा झालेत. भगवानजी गोडविंदे यांनी षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राइज लावलं होतं. तो षटकार आला होता राकेश भोईरच्या बॅटमधून. ईट का जवाब पत्थर आणि टीप और टाट जशाच तसं दिलं गेलेलं उत्तर यावेळी आपण पाहतोय. ज्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आला त्या फलंदाजाला अतिशला आणि कितने परतीचा प्रवास करायला भाग पडणे. अशा जर विकेट आल्या तर या सामन्यातली एक लय तमना संघाच्या बाजूने झुकलेली जरूर दिसेल. परंतु एक लो स्कोरिंग मॅच आहे आणि या मॅचमध्ये काटेकी टक्कर चालू आहे. अगदी कोण जिंकेल कोण हारेल शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जरूर जाणार आहे. पाहूया काय घडतंय. जसं मी म्हटलं तर एक सपोर्ट सिस्टीम प्रफुल्ल भोईर यांची आणि जसं पारितोषिक पुकारलं पहिली विकेट आली आहे ती मात्र आतिशची. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. रुपेश लारा बैलाचे मालक. ही फार सध्या पॅड वेगळं चाललंय. हा बॉल जर डॉट आला तर 100 रुपयांचं पारितोषिक उदय दिघे यांच्याकडून. फटका सजवलाय परंतु अनिकेतला सूर गवसत नाहीये. बॉल जातोय तो मात्र स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. लागल्यात. पुन्हा एकदा फुलर लाईनचा वापर चुकीला माफी नाही कारण इथे क्षेत्ररक्षकांचा विचार करायला गेला. गोलंदाज चांगली आहे परंतु गोलंदाजीत अनिकेत आता तो वरचष्मा मैदानात तुम्हाला पाहायला मिळत नाहीये कारण ज्या धावा रोखायच्या होत्या त्याच धावा मोठ्या फटक्यांमध्ये आल्यात. 15 धावा धावपळकावरती लागल्यात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. अर्ध लक्षापर्यंत जाण्याचा प्रयत्न यावेळी जरूर पाहायला मिळतोय. हा फटका जरूर सजवलाय. गॅप सिलेक्शन फार सुंदर पाहायला मिळतंय आणि या चौकाराच्या मदतीने आता टोटल जाऊन पुढे सरकली आहे ती मात्र टोटल 19 या आकड्यावरती.
पहिल्या षटकातच ही हवा करून सोडली आहे ती मात्र फलंदाजांनी, कारण 33 धावसंख्येचं टार्गेट असताना गोलंदाजीत अनिकेतकडून झालेल्या चुका आणि 4 मोठे स्ट्रोक बॅटरकडून पाहायला मिळालेत. 19 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 18 आणि विजयासाठी करायच्या आहेत त्या 14. या पॉकेट घेऊनच आलेत ते कॅश डायरेक्ट. मगाशी पाऊस पडलाय त्यांनी पण आता पण आलेत. दिलीप दादा भोईर यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. काही टेन्शन घेऊ नका. भावकी त्यानंतर सोयरे सगळं जपणार आहेत व्यासपीठावरती. आयोजक तसे कडक आहेत कारण स्पर्धाच दोस्ती ग्रुपच्या नावाने. क्या बात आहे. चांगला फटका यावेळी मात्र इथे सुद्धा येतील 4 धावा. सामन्यातलं आज सगळ्यात मोठं आकर्षण पाहायला मिळालंय. टोटल जाऊन पोचले आता 23 या आकड्यावरती. आज जशी स्पर्धेला सुरुवात झाली, स्पर्धा उशिरा सुरू होण्याचं कारणच तसं होतं की आमची या मंचावरती दमदार एंट्री पाहायला मिळाली. अर्थातच आमचे डॅडी रुपेशजी दळवे यांचं या ठिकाणी आगमन झालं. संपूर्ण मैदानाला त्यांनी फेरफटका मारला आणि इथे आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. मी चर्चा केली होती भगवान यांच्याशी की या सामन्यातली हवा पहिल्या षटकात गुल झाली आहे. दुसऱ्या षटकात सुद्धा या सामन्यात एक वेगळी कलाटणी पाहायला मिळेल. आता 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रुपेशसाठी कैलाजी वैकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज या षटकाराला. आणि जवळजवळ डॅडींची ती एंट्री आत्तापर्यंत मला वाटते जवळ 8 सव्वा 8च्या दरम्यान ती एंट्री पाहायला मिळाली. इथे आणखी एक फलंदाज बाद होईल आणि जवळजवळ 6 तास उरकून गेले आणि या 6 तासांमध्ये 2200 जणांनी ती रॉयल एंट्री पाहिली लाईव्हच्या माध्यमातून. विजयासाठी 4 धावसंख्येची गरज आहे. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. काही काळजी करू नका. तमनात जिंकले तरी बीडवाले बरोबर जाणार आणि बीड जिंकलं तरी तमनात बरोबर जाणार. एकच रस्ता आहे. मी सांगितलं, एक उजव्या साईडला एक डाव्या साईडला. दिलीप दादा भोईर आपणास विनंती, आपण मंचावरती या. दिलीप दादा भोईर यांना विनंती, आपण या मंचावरती. टॉस साठी यायचे आपण. गणेश दादा पेमारे यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला, दोन्ही टीम टॉस साठी या. चांदई आणि पिंपलोली टीम टॉस साठी आपण. सामन्यात आता तसं म्हणायला गेलं तर एकीकडे सामना झुकलाय संपूर्णपणे तो बीड टीमच्या बाजूने. विजयासाठी 2 धावसंख्येची गरज आहे. आयोजकांनी परमिशन दिली तर पुढचा सामना या दोन्ही टीम एकत्र खेळतील. आयोजकांनी परमिशन दिली तर. तसं 1 गाव 11चा नियम.
आदरणीय जगुदादा डायरे आमचे युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चांदई टॉस जिंकले आणि निर्णय आहे अतिश फिल्डिंग. गणेश दादा पेमारे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. गणेशजी पेमारे.